नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी अशी हलवाई स्टाईल मोहनथाळ म्हणजेच बेसन बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि करायलाही फारच सोपी अशी मी पद्धत इथे दाखवली आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण मोहनथाळ बनवण्यासाठी इथे साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी बेसन घेतले आहे, अर्धी वाटी तूप, 1 वाटी साखर, पाव वाटी मिल्क पावडर, 4 ते 5 थेंब केशरी रंग, पाव चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्यकतेनुसार, अर्धी वाटी दूध। प्रथम आपण एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन घ्यायचे आहे। बेसन थोडे जाडसर घ्यावे। आता हे बेसन घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जे आपण अर्धी वाटी दूध घेतले होते त्यातील 3 चमचे दूध ह्यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर लगेचच आपण जे तूप घेतले होते त्यातीलही 3 चमचे तूप आपण ह्या बेसनमध्ये घालणार आहोत। बेसनला दूध आणि तूप अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे, त्यामुळे आपली मोहनथाळ म्हणजेच बेसन बर्फी अगदी दाणेदार होईल। आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे। ते आता आपण 10 मिनिटे रेस्ट करण्यास ठेवणार आहोत। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। साधारणतः 10 मिनिटानंतर आता हे मिश्रण तयार झाले आहे। ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून साधारणतः 3 ते 4 वेळा पल्स मोडमध्ये व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे मिक्सरमधून बेसन व्यवस्थित फिरवून घेतल्यामुळे आपली बेसन बर्फी दाणेदार होईल आणि टेक्स्चर अगदी मऊसूत असे होईल। आता हे मिक्सचर परफेक्ट असे तयार झाले आहे। आपण ते आता तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता आपण मोहनथाळ बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये जे अर्धी वाटी तूप घेतले होते त्यातील थोडेसे तूप आपण बाजूला ठेवायचे आहे। बाकी सर्व तूप आपण या कढईमध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण जे बेसन मिक्सरमधून काढून घेतले होते ते आता हे तूप गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये घालायचे आहे आणि गॅस मंद करून आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। अगदी खमंग होईस्तोवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता बेसनने पूर्ण तूप शोषून घेतले आहे। ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये जे राहिलेले तूप होते ते आता ह्या बेसनमध्ये घालणार आहोत आणि अगदी बदामीसर रंग येईस्तोवर परतून घेणार आहोत। साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता बेसनामध्ये तूप अगदी पूर्णपणे एकजीव झाले आहे आणि बेसनाला तूप सुटले आहे। अजून आपल्याला हे बेसन साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता बेसन पूर्णपणे भाजून तयार झाले आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपण जे अर्धी वाटी दूध घेतले होते ते आपण ह्या बेसनात घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत। त्यामुळे आपले बेसन अगदी दाणेदार होईल। अशा प्रकारे आपण बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आपण पाहू शकता बेसन अगदी दाणेदार झाले आहे। आता आपण साखरेचा पाक बनवण्यापूर्वी एक ट्रे घेतला आहे। त्यामध्ये तूप ब्रशने व्यवस्थित लावायचे आहे। त्यामुळे आपली जी बर्फी आपण ह्यामध्ये सेट करण्यास ठेवणार आहोत ती चिकटणार नाही। असे चारी बाजूने आपण ट्रेला तूप लावून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावर जे आपण बदामाचे काप करून घेतले होते ते आपण ह्या ट्रेवर घालूया आणि व्यवस्थित पसरवून घेऊया। अशा प्रकारे बर्फी सेट करण्यासाठी ट्रे तयार झाला आहे। तो आता आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर लगेचच आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे
आणि साखर जेवढी आहे त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचे आहे आणि आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण वेलची पूड त्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर लगेचच त्यामध्ये जो आपण ऑरेंज कलर घेतला होता तोही आपण ह्या साखरेच्या पाकात घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत. फूड कलर घालणे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता पाक तयार झाला आहे. आता हा पाक एकतारी झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी बोटावर थोडेसे पाकाचे मिश्रण घेऊन अशा प्रकारे एक तार आली तर समजावे पाक तयार झाला आहे. आपल्याला इतपतच पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये पाववाटी जी मिल्क पावडर घेतली होती ती घालायची आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे. हा पाक गरम आहे त्यामुळे मिल्क पावडर अगदी व्यवस्थित पाकात एकजीव होईल. आपण पाहू शकता पाक पूर्णपणे तयार झाला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण पुन्हा त्याच गॅसवर जे बेसन भाजले होते ती कढई ठेवून त्यामध्ये हा पाक ओतायचा आहे आणि बेसनाचे मिश्रण पूर्णपणे पाकामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि हे मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे बर्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. ते आता ट्रेमध्ये ओतूया. अशा प्रकारे बर्फीचे मिश्रण मी एकसारखे करून घेत आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्या आपण वड्या कापून घेणार आहोत. जर तुम्हाला घाई असेल तर फक्त अर्धा तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर आपण वड्या पाडू शकतो. साधारणतः 1 तासानंतर आपण पाहू शकता परफेक्ट असे बेसन बर्फी म्हणजेच मोहनथाल तयार झाली आहे. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता अगदी हलवाई स्टाईल मोहनथाल. आता आपण वड्या कापून घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये त्याच्या वड्या कापून घेऊ शकता. आपण पाहू शकता बर्फी कापतानाही अगदी मऊसूत लागत आहे. अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल. तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून पहा. आता रामलीलासाठी तुम्ही अशा प्रकारे नैवेद्य दाखवू शकता. किती परफेक्ट टेक्स्चर असलेली मोहनथाल तयार झाली आहे. आता आपण मोहनथाल बनवण्यासंबंधी टीप पाहूया. मोहनथाल बनवताना बेसन जाडसर असेल तर अगदी परफेक्ट रवाळ टेक्स्चर येते आणि दाणेदार होते. मोहनथाळ बनवताना साखरेचा पाक एकतारीच असावा. जर घट्ट झाला तर बर्फी कडक होते. बर्फी बनवताना मी साखरेच्या पाकात जी मिल्क पावडर घातली आहे त्यामुळे बर्फीला माव्याची चव येते व परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होते. अशा प्रकारे सर्व जर जिन्नस आपण अगदी प्रमाणात घेतले तर अगदी बर्फी किंवा मोहनथाल कधीच फसणार नाही. ती मऊसूत व दाणेदार होणारच. अशा प्रकारे तयार झाली मोहनथाल किंवा बेसन बर्फी. तुम्ही अशा प्रकारे रामलल्लासाठी मोहनथाल बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसह. धन्यवाद.